मंडळी, जूनचा पहिला आठवडा मोकळा ठेवा, कारण अमेय आणि निपुण माझ्यासोबत आहे आणि नाटक कंपनीचा महोत्सव येतोय. अमेय, निपुण, खूप छान वाटतंय. आणि काय, जूनचा पहिला आठवडा मोकळा ठेवा हे तुम्ही खूप आधीच सांगून ठेवलात सगळ्यांना, नाही का? आता कळलं फायनली काय आहे. हो, मला असं वाटतं की खूप वर्ष आम्ही सुद्धा वाट बघत होतो की आमची जी पुण्यातली संस्था आहे नाटक कंपनी, ज्यातनं आम्ही प्रायोगिक नाटक करतो, तर खूप वर्ष असं चाललं होतं की आपण फेस्टिवल करूया. आणि 10 वर्ष पूर्ण होतात यावर्षी संस्थेला. असं वाटलं की हे करेक्ट निमित्त आहे आणि म्हणून आधीपासून आम्ही कॅम्पेनला सुरुवात केली. आता काय आहे, प्रायोगिक नाटकाची संस्था असल्यामुळे टी व्हीवर कॅम्पेनिंग करणं किंवा बाकी जाहिराती लावणं परवडणार नाही. सोशल मीडिया आपल्या हातातलं माध्यम आहे. तर पहिल्यापासून आम्ही एक कॅम्पेन सुरू केली की जूनचा पहिला आठवडा मोकळा ठेवा. आणि लोक पण असं म्हणतात की आम्ही जूनचा पहिला आठवडा मोकळा ठेवतोय. तर इव्हेंच्युअली आता माझं म्हणणं आहे, मोकळा ठेवलेलेच आहात आठवडा, तर मग आमची नाटकं बघायला या. नक्कीच. आणि नेहमी एक म्हणजे मुंबईकरांची तक्रार असते की काय तुम्ही सगळे पुण्यात प्रयोग करता पण मुंबईत कधी करत नाही, त्यामुळे यावेळेला तुम्ही मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणी करायचं ठरवलं. हो, बरेच मेसेजेस येतात की सगळं काय आम्ही मग पुण्यालाच यायचं का, तुम्ही काय फक्त पुण्यातच करणार का, आणि असं घाणघाण पण बोलतात काही काही लोक. मग म्हटलं की आता या महोत्सवाचं निमित्त साधून आपण मुंबईत पण प्रॉपर 6 नाटकं 2 दिवसात ठेवूयात. म्हणजे लोकांना पण सारखं यायला लागू नये, पण एका तिकीटमध्ये त्यांना एकदम 6 नाटकं पण मिळतील. मग 1-2 दिवस तुम्ही फ्री ठेवा आणि फक्त नाटकं बघा, असा तो मानस आहे. आणि अमेय, म्हणजे गेली 10 वर्ष तू नाटक करतोयस, गेली 21 वर्ष हे नाटक आहे. काय त्या नाटकाची स्टोरी जरा सांग ना. तू कॉलेजपासून ते नाटक करतोयस, इतकं ते म्हणजे तेव्हा खूप गाजतच आहे ते, गेली 10 वर्ष तेही नाटक गाजतंय. त्या नाटकाचा थोडा प्रवास सांग, कारण खूप ते नाटक तुझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे आय गेस. म्हणजे मला असं वाटतं की आत्ता जी कायम टी व्ही किंवा सिनेमात केलेली जी कामं आहेत तीच लोकांसमोर कायम येतात आणि त्याच पात्रांसाठी, त्याच सिनेमा किंवा सिरियलसाठी लोक तुम्हाला ओळखतात. पण अगदी खरं सांगायचं तर आमचं जे फाउंडेशन असेल, एखादा कलाकार म्हणून जो बेस असेल, तो सगळा या नाटकांमधून निर्माण झाला. तसं गेली 21 वर्ष नावाचं नाटक आहे माझं, दळण नावाचं नाटक आहे. ही 2 नाटकं माझी फेस्टिवलमध्ये आहेत. तर गेली 21 वर्ष हे जे नाटक आहे, आम्ही बरोबर मी 21 वर्षाचा होतो तेव्हा हे नाटक केलं होतं. आणि सांगायचं विशेष म्हणजे हे नाटक भारतातून सिलेक्ट झालेलं, रादर एशियामधनं सिलेक्ट झालेलं पहिलं नाटक होतं. इटलीमधला एक अत्यंत मोठा फेस्टिवल असतो, युनिव्हर्सो तियात्रो नावाचा. तर त्या फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झालेलं पहिलं नाटक होतं आणि तिथे ते जिंकलंसुद्धा होतं. त्या काळात त्याचे भारतभर खूप प्रयोग झाले आणि झालं असं की आम्हीसुद्धा थोडे मोठे दिसायला लागलो. 21 वर्ष जे दिसत नव्हतो, त्यामुळे नाटकाचे प्रयोग थोडे कमी झाले. पण 10 वर्ष संस्था चालू आहे आणि एका अर्थी सेलिब्रेशन आहे, म्हणून गेली 21 वर्ष या नाटकाचा प्रयोग आहे. आणि दळण तर मी दळतोच आहे गेली अनेक वर्ष. तर त्याचाही आम्ही प्रयोग करणार आहोत. Myself पप्पू सातव. Call me sir. Sir. Good. Subject. Violence. हिंसाचार. नाही, इंग्लिश नाही समजत ना. Don't give me serious to this language. अमेय निपुणची ही जी सुपरहिट जोडी आहे, पण त्या जोडीचं फाउंडेशन सुद्धा ते नाटकं, ही सगळी ही कॉलेजची तेव्हाची नाटकं होती, जेव्हा खऱ्या अर्थाने तुमची जोडी किंवा ही नाटक कंपनी तयार झाली. अमेय, निपुण, तुम्ही खरं तर खूप लहान वयात ही प्रायोगिक संस्था तेव्हा सुरू केली होती, तर त्या थोड्याशा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र नाटक करायचो, मी डिरेक्ट करायचो, हा त्यात काम करायचा. आणि कॉलेजचं जेव्हा बॅनर संपणार असं जेव्हा लक्षात आलं की आता आपलं 3rd इयर आहे, आता कुठून करायचं नाटक. आणि आम्हाला असं करायचं नव्हतं की कॉलेजकडनं नाटक करण्यासाठी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत बसायची नव्हती की एवढं कुठं शिकायचं. तर म्हटलं की आपण आपली एक संस्था काढू. आम्ही वेगवेगळ्या संस्थांकडनं तेव्हा कामं करायचो, पण काय म्हणू, एक आपलं जे आपण म्हणतो की राईट फ्रॉम लिखाण, दिग्दर्शन, मग त्याची ॲड, मग त्याचं जाऊन मार्केटिंग करणं, लोकांनी येणं, हे सगळं जे काम आहे ते समाव होत नव्हतं. म्हटलं की मग आपणच ही सूत्र हातात घेऊन प्रयत्न करू, काय होतं आहे. आणि तेव्हा कुठलंच असं फिक्स्ड अजेंडा नव्हता की आपण अशा प्रकारचीच नाटकं करू किंवा असे इतके वर्ष टिकू. आम्हाला जेव्हा कळलं की 10 वर्ष कंप्लीट होतं, तेव्हा आम्हाला फारच आनंद झाला आणि म्हटलं हे सेलिब्रेट करूयात जरा, आपली सगळे बरेचशी नाटकं तरी आपण त्याचे प्रयोग लावूयात. आणि फार महत्त्वाचं मला असं वाटतं सांगावं सगळ्यांनी की हे
प्रायोगिक नाटक करणं हे अतिशय आमच्या हातातलं माध्यम आहे. कारण सिनेमा करतो आपण, ते सिरियल तुम्ही अजूनही करताय हे विषय. म्हणजे ते आम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम एक असते ना, एक डिपार्टमेंट जसं असतं तसं आम्ही प्रायोगिक नाटकाकडे बघतो की इथे जे आपल्याला हवं आहे, जे प्रयोग आपल्याला करून बघायचे ते इथे करून बघता येतात, कुठलाही कॉम्प्रोमाइज न करता, पैशांचं सोडलं तर. झालं. I remember in 1987 when I was in Dubai. Mashallah. I get silly excuses for language to my teacher and he broke the bench on my head, so don't provoke. कुठेतरी तेव्हा ती स्वप्न सगळी पाहिली होती, तेव्हा ती एक वेगळी जिद्द असते, ती एक वेगळी ऊर्जा असते, खूप सुंदर असे ते दिवस असतात. आणि आता तुम्ही दोघंही या क्षेत्रात खूप छान विसावले आहात, खूप छान तुमचे एक एक तुला कलाकृती असं आम्ही वाटतंय हे पाहतो. ऐकल्यावर मला इतकं छान वाटतं. स्ट्रगल सुरूच आहे. पण त्यामुळे आणि आताही पुन्हा त्या नाटकांचे दिवस आहेत आणि ती नाटकं तुम्ही आता पुन्हा घेऊन आहात, त्यामुळे कुठेतरी हे सगळं एकत्र मोड बांधणं आता पुन्हा अवघड गेलं असेल. ती टीम सगळी एकत्र आली आहे, हे सगळं. पण सगळे खूप उत्साही होते, सगळे आतुर 10 होते. वर्षानंतरही हा उत्साह टिकून हे महत्त्व. नाही, यातली बरीचशी नाटकं 10 वर्ष काही ना काहीतरी त्याचे प्रयोग होतात. म्हणजे व्यावसायिक नाटकं इतके होत नाहीत की महिन्याला 20 प्रयोग वगैरे असं होत नाही. पण नाही म्हटलं तरी वर्षातनं एक 4-5 प्रयोग त्याचे होत राहतात. अर्थात गेली 21 वर्ष एक एक्सेप्शन आहे, ते गेले काही वर्ष झालेलं नाही. पण जिकडनं आपली सुरुवात झाली आहे, मला वाटतं प्रत्येकाला ते एक स्पेशल वाटतं. आणि महोत्सवाचं निमित्त घेऊन सगळे खूप असे एक्सायटेड आहेत आणि सगळे एकत्र येऊन वेळ देऊन नाटकं करत आहेत. या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधून अमेय, तू हा सगळा वेळ काढतोस, खूप बिझी असतोस ना तू. हो. खरं तर असतो. पण ॲक्च्युली आम्ही सगळ्यांनीच खूप आधीपासून वेळ काढला. कारण मध्यंतरी आमची एक अशी मीटिंग झाली जेव्हा आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं की मान्य आपण सगळे खूप व्यावसायिक काम करत आहोत, पण त्यांनी असं नको व्हायला एका पॉईंटला की नाटकाकडे आपलं दुर्लक्ष झालं. कारण ती एक गोष्ट आहे जी आपल्यालाच करायला खूप जास्त आवडते. त्यामुळे असं सगळ्यांचं एका मीटिंगमध्ये बोलणं झालं की आपण एक फेस्टिवल करूया, ज्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येऊ. मग खूप ॲडव्हान्समध्ये जवळपास 3-4 महिने आधी मुंबईतल्या तारखा ठरल्या, जी 1 आणि 2 जून यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे होणार आहे आणि पुण्यात 5 ते 9 जून होणार आहे. आता पुण्यात जास्त दिवस का आणि मुंबईत कमी दिवस का, यावरनं आपण वाद नको घालायला. पण पुण्यात जरा मला असं वाटलं की त्याचं उत्तर मुळात आर्थिकच आहे की मुंबई सगळे पुण्याची टीम आहे, त्यामुळे ते मुंबईत आणणं, इतके दिवस इतकी नाटकं करणं, मुंबईतले रेट वेगळे आहेत वगैरे वगैरे, त्यामुळे त्याचं मुळात हे उत्तर आर्थिक आहे. आणि तरी पण तुम्ही ती दोन्ही शहरांमध्ये हे करताय. मला असं वाटतं की 11व्या वर्षी कदाचित तुम्ही महाराष्ट्रातल्या आणखी शहरांमध्ये सुद्धा हे आम्हाला करा. फार आवडेल. आम्हाला जायचंच आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये हे नाटक घेऊन. आणि त्यासाठी कसे प्रयत्न करता येतील याबद्दल आता हे जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर कदाचित आम्ही ठरवू. कसा आहेस? मी मस्त. कसा आहेस? मी मस्त. कशी आहेस? मी मस्त. कसा 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 आहेस? मी मस्त. कशी आहेस? मी मस्त. कसा आहेस? मी मस्त. कसा आहेस? मी मस्त. आणि या 2 नाटकांव्यतिरिक्त आणखी काय काय भेटीला येणार आहे त्याबद्दलही. तो एक महोत्सव त्याचा तसा डिझाईन केलेला आहे, त्यामुळे अर्थात ते सगळं जे वातावरण तिकडे असणार ते एका महोत्सवाचं असेल. त्याचा जो डेकॉर असेल किंवा त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म परफॉर्मन्सेसमध्ये गाणी असतील, काही स्टँडअपचे शोज असतील. फक्त नाटक येते एके नाटक असं नाही आहे, तर एक एक फेस्टिवलचं महोत्सव आहे, तो फेस्टिवलच आहे. त्यामुळे तिकडे लोकांनी यावं आणि जो काही वेळ आहे त्या प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी एक क्रिएटिव्ह आपण त्या लोकांना देऊ शकतो अशी. बेसिकली असं आम्हाला वाटतं की तुम्ही तिथे आल्यानंतर फक्त एक नाटक बघितलं आणि घरी गेलं असं नाही, एक अनुभव असावा तो सगळा. कारण त्याला फेस्टिवल जर आपण म्हणत असू, महोत्सव म्हणत असू, प्रयोग लावायचे नाही आहे नाटकाचे, तो एक महोत्सवच करायचा तसं असं आहे. लगेच पुढे जाऊन अशा काही स्पर्धा वगैरे घेण्याचं पण काही नाही आहे ना डोक्यात किंवा. नाही. आता बिलकुल आयुष्यातली जीव घेणी स्पर्धा खूप झाली. इतक्यात नको वाटतंय का? हे दोघं काही ऐकणारे नाही आहेत. पण अर्थात नाटक कंपनीचा हा जो महोत्सव आहे, याचं तुम्ही मार्केटिंग कसं सुरू केलेलं आहे? बुक माय शोवर पण तिकीटं अवेलेबल आहेत. आणखी कशा पद्धतीने ही तिकीटं मिळणार आहेत त्याही बद्दल थोडं सांगा, कारण प्रेक्षक आता त्यासाठी आतुर आहे. हां, परत एकदा सांगतो, 1 आणि 2 जूनला मुंबईत यशवंत नाट्यमंदिर माटुंगा
इथे हा महोत्सव होणार आहे आणि पुण्यात 5 ते 9 जून होणार आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड इथे. आणि ह्याचे सीझन पासेस आहेत, म्हणजे अख्ख्या फेस्टिवलचं सुद्धा तुम्हाला तिकीट काढता येतं, जे बुक माय शोवर किंवा ticketis.com वर तुम्हाला मिळतं. किंवा जर तुम्हाला एखादं सत्र बघायचं असेल, एका सत्रात जनरली 2 नाटकं आहेत, तसं बघायचं असेल तर त्याचीसुद्धा तिकीटं तुम्हाला बुक माय शो ticketis.com किंवा जे व्हेन्यूज आहेत तिथे सुद्धा मिळतील. कोण आपण? मी अरुण देशपांडे. हो का? अहो मी पण या ना या. काय तुम्ही कुठं राहणार? हे काय ते याच खोलीत. आणि किती दिवस? डॉक्टर सांगतील तोपर्यंत. डॉक्टर सांगतील तोपर्यंत बसा. पिशवी ठेवा. अहो काय झालंय तुम्हाला? आणि निपुण येत्या काळात काही नवीन नाटकं सुद्धा येणार आहेत की काय? आत्ता प्रायोगिक नाटक आत्ता नाही आहे, पण एक सापडलं आहे खूप वर्षांनी एक नाटक जे करावंसं वाटतं आहे प्रायोगिक स्तरावरती. सो ते मी बहुतेक फेब्रुवारीमध्ये पुढच्या वर्षी बसवायला घेईन. ते थोडंसं तामझाम त्याचं जास्त आहे. सो एक 3-4 महिने तालीम तेव्हा मला वाटते सलग करता येईल मला फेब्रुवारीमध्ये. आणि आता एक व्यावसायिक नाटक करतो आहे जे जुलैमध्ये येईल, त्याबद्दल आपण बोलूच. नक्कीच. आणि फेब्रुवारी महिन्यात मी स्वतःला फ्री ठेवलेलंच आहे. तर काही असेल तर 2019चा फेब्रुवारी फ्री तर ठेवला. मी 4 महिने त्याच्या आधीपासून फ्री आहे. तर निपुणला तुला इंटरेस्ट असेल तर कास्ट कर मला. 2 बायकांचं आहे पण करू काहीतरी आता. आणि निपुण धप्पा कधी देणार आहेस? धप्पा लवकरच. खूप युद्ध पातळीवर त्यावर प्रयत्न चालू आहेत आणि मला अशी आशा आहे की पुढच्या 1.5-1 महिन्यात आम्ही काहीतरी त्याचं रिलीज करू शकू असं. नक्कीच. एक तर राष्ट्रीय पुरस्कारासाठी आधी अभिनंदन. आणि अर्थात धप्पा हा कशावर आहे किंवा काहीतरी थोडं त्याबद्दल सांगशील का? आत्ता धप्पाला राष्ट्रीय एकात्मते वरचा नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला. तर अर्थातच त्या विषय तो आहे आणि लहान मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला युनिटी इन डायव्हर्सिटी असा निबंध सर्रास लिहायला लागायचा. पण खरोखर आता आपण वर्तमानपत्र उघडलं तर तशी परिस्थिती आहे का असा एक मुलांच्या मनात विचार येतो, एक घटना घडते त्यामुळे. आणि मग त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते कसं उत्तर त्याचं शोधतात असं आहे. आणि विषय जरी गंभीर वाटत असला तरी अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीने ती मांडणी त्याची केलेली आहे. आणि पुन्हा तुमचं कॉम्बिनेशन कधी पाहायला मिळणार आहे सिनेमाच्या मार्फत? आत्ता काय कास्टिंग काउचवरचं आमचं स्ट्रगल चालूच आहे. पण निपुण धर्माधिकारी ह्यांचे 2 सिनेमे झालेले आहेत. पुढच्याही एका सिनेमाची त्यांची तयारी सुरू झाली असं माझ्या कानावर आहे. पण काही रोलसाठी अजून फोन आलेला नाही आहे. तर प्रयत्न माझा चालू राहील. प्रयत्न चालू आहे ना? निपुणच्या सिनेमात काम मिळावं यासाठी प्रयत्न चाललाय माझा. चालूच आहे ना? नाही तर मी सरळ कॅमेरासमोर जाऊन उभा राहील. तू स्वतः डिरेक्शनमध्ये उतरणार नाहीस ना सध्या? एवढं मला अभिनयच कसा बसा जमतो. दिग्दर्शन वगैरे मला जमतं. काय नवीन नुकतंच आम्ही ऐकलं की काय कास्टिंग काउच म्हणजे नेहमीच गाजतोच आहे, अनेक सीझन गाजतायत. आता काय या सीझनमध्ये नुकतीच माधुरी पण येऊन गेली. हो, त्या खूप रिक्वेस्ट करत होत्या की तुमच्या शो. नाही रे, नाही. त्याचे SMS आलेत काही म्हटलं कसं काय म्हणतात नाही. त्यांच्या बकेट लिस्टमध्ये होतं आमच्या शोवर यायचं. इव्हेंच्युअली म्हणलं या, काही हरकत नाही. आणि आल्या त्या आल्या त्या. खुश होत्या. या नाही पण ॲक्च्युली मला खरंच नाराज झाल्या पुन्हा. नाराज झाल्या या सगळं घडलं. निघून गेल्या. पण मला खरंच मजा आली त्यांच्याबरोबर सुद्धा एपिसोड करायला. हा कास्टिंग काउचचा 3रा सीझन आहे आणि खूप मजा येते करायला. कारण पहिल्यापासून आम्ही लाईव्ह शोज करतो आहे आणि ॲक्च्युली असं वाटतं ना की म्हणजे एरवी आपण सिनेमात आणि नाटकात एवढं असं मोकळं सुटून काम करतात नाही. ते कास्टिंग काउचमध्ये जे आमच्या सगळ्या या राक्षसी एनर्जीज आहेत त्या सगळ्या वापरतात. पण समोर माधुरी होती, आम्ही निपुण, त्यामुळे धडधड दगदग सगळं वाढलंच असेल. ते जे काय धगधग होती ते आम्ही आधीच एकमेकांशी बोलून नाही काही नाही, आपण निवांत राहायचंय. समोर आली तरी निवांत राहायचं आणि आपण करायचं असं. आणि हे महत्वाचं आहे की तरी सुद्धा समोर जाऊन घाबरलोच आपण. आणि आता त्यांनी कशा पद्धतीने दाद दिली तुम्हाला? त्या नशिबाने ओळखत होत्या आम्हाला दोघांना. ओळखून होत्या. ओळखून होत्या. त्यामुळे त्या म्हणाल्या की मी बघितलंय तुमचं काम आहे. तिथे जरा थोडासा एक कॉन्फिडन्स 10% वर गेला.
व्हायलन्स. बस. काय आलं? पोटेन्शियल व्हायलन्स. Write in your bloody notebooks. Difference between violence and potential violence. 10 marks. Compulsory. कास्टिंग काउचची सफर अजून चालू असणारच आहे. आणखी काय सरप्रायझेस आहेत का, असंच काहीतरी वेगळं बकेट लिस्टमधनं एक एक बाहेर पडणार आहे? सरप्राईज आमच्यासाठी पण असतं कोण आहे पुढचं ते, त्यामुळे आम्हाला कळलं की कळवतो आय गेस. काहीच अजून माहिती नाही कोण असं. यासाठी सगळा वेळ कसा काढता तुम्ही? इतके तुम्ही दोघं व्यस्त असता, काय 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 करत असता? नाही, मला ॲक्च्युली असं वाटतं की आजच्या काळात कुठल्याही कलाकाराला स्वतःला एका कुठल्या माध्यमापुरतं लिमिट करून घेता येणार नाही. सगळी माध्यमं, तुम्ही कुठलं माध्यम सोडलं नाहीये? नाही, अजून काही तसं काही सोडलेलं नाही ना. नाही, कुकरी शो राहिला एक, बाकी तो माझा करून झाला आहे. पण ॲक्च्युली खूप मजा येते सगळ्या माध्यमांमध्ये काम करायला. आणि नट म्हणून मला असं वाटतं की विविध गोष्टी एक्सप्लोअर करता येतात. सो ह्या सगळ्या माध्यमांमध्ये काम करण्यात थोडीशी वेळेची तारांबळ उडते, एनर्जी थोडीशी अशी कमी पडते असं वाटतं, पण मजा खूप येते या सगळ्यात. नक्कीच. आणि पुन्हा एकदा नाटक अपमंदीच्या या 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा दोघांचं अभिनंदन, संपूर्ण तुमच्या टीमचं अभिनंदन. पुन्हा एकदा जाता जाता त्या महोत्सवाबद्दल, लेट्स प्लेबद्दल सांगा. जूनचा पहिला आठवडा मोकळा ठेवा. 1 आणि 2 जून यशवंत नाट्यमंदिर माटुंगा आणि 5 ते 9 जून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे, तिकडे या नक्की. काय मला असं वाटतं की तेच आहे की तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या माध्यमांमधनं बघितलं आहे, पण प्रायोगिक नाटक हे आमचं बेस आहे. आम्ही तिथपासून सुरुवात केली आहे कामाला. आणि मला खरोखर वाटतं की तुम्ही येऊन ही नाटकं बघावीत. तुम्हाला आवडेल ना आवडेल हे तुम्ही ठरवा, पण नक्कीच तुमचा वेळ वाया जाणार नाही. तुमच्यासाठी एक चांगला अनुभव असेल याची मी खात्री देतो. नक्कीच. आणि जशी सगळ्या माध्यमांमध्ये नाटक चालू राहू दे तुमचं. तू पण येतेस ना पहिल्या रांगेत, तू यासाठी तिकीट ठेव. येणार मी, प्रश्नच नाही. मुंबईत ठेवलं तुम्ही यावेळेला, त्यामुळे येणार. थँक्यू सो मच. थँक्यू.